नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 15 जानेवारी 2024 आणि मकर संक्रांत आज सण होता। तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देतो। तिलगुल घ्या, गोड गोड बोला। तर मित्रांनो, आमच्या मालगुणच्या पंचक्रोशीमध्ये निवेंडी गावात तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित भव्य अशा नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धेला 11 जानेवारीला सुरुवात झाली। खरं तर त्या दिवशी देखील मला जायचं होतं, पण काही कारणामुळे थोडासा उशीर झाला। तर मित्रांनो, ती 11 तारखेला स्पर्धा सुरू झाली आणि आज 15 तारीख शेवटचा दिवस असणार आहे। आणि या 4 दिवसांमध्ये अतिशय सुंदर नियोजन आयोजनात ही स्पर्धा अंतिम दिवसाकडे आज येऊन ठेपलेली आहे। आणि 4 दिवसांमध्ये 4 संघ हे सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत। त्यामध्ये राजे ग्रुप जोशीवाडी, बेबी स्पोर्ट गणपतीपुळे, त्यानंतर ऑल भगवतीनगर आणि कालच्या दिवसामध्ये चंडिका मालगुण जोशीवाडी हे 4 संघ पोहोचलेले आहेत। तर आजच्या अंतिम दिवसामध्ये या 4 संघांमध्ये सेमीफायनलचे सामने होतील आणि त्यातून 2 संघ फायनलमध्ये प्रवेश करून कोणता संघ या तिरंगा जांभूळवाडीच्या चषकावरती नाव कोरेल हे तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आता चाललोय तिकडे। तर चला बघूया कोण विजेता ठरताय आणि कोण उपविजेता। चला। तर मंडळी नमस्कार, आपण पोहोचलो आता निवेंडी गावच्या जांभूळवाडीमध्ये आणि तुम्ही बघता हे मैदान। याच मैदानावरती 4 दिवस नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा या पार पडत आलेल्या आहेत। 11 जानेवारीला या स्पर्धेला शुभारंभ झाला। आज 15 तारीख आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज इथे अंतिम दिवसामध्ये ह्या स्पर्धेचा समारोप होणार आहे। 4 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत आणि मित्रांनो, थोड्याच वेळात सेमीफायनल सुरू होतील। अजूनही रसिक प्रेक्षक त्यानंतर संघ देखील इथे दाखल व्हायचे आहेत। तर सुंदर असं नियोजन आयोजन, हे 4थं वर्ष मित्रांनो तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडीचं आणि अशा या नियोजनामध्ये ही स्पर्धा आज संपन्न होणार आहे। अतिशय सुंदर स्पर्धा पंचक्रोशीमध्ये अशा विविध ठिकाणी स्पर्धा पार पडत असतात। आता आपण तिकडे पॅन्डॉलमध्ये जाऊया आणि तुम्हाला ट्रॉफी वगैरे दाखवतो कशा पद्धतीचे आहेत आणि आयोजकांशी संपर्क साधूया की कशा पद्धतीने या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं याची माहिती घेऊया। चला। तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित तिरंगा चषक 4थं पर्व, 4थं वर्ष आणि या पर्वामध्ये सर्व क्रिकेटप्रेमी जनतेचं आणि सर्व स्पोर्ट्सचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आजचा 4था आणि फायनलचा दिवस आहे आणि गेले 4 दिवस चांगल्या प्रकारचं संघाने आम्हाला सहकार्य केलं। एक शिस्तीमध्ये आपला खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला। जवळजवळ 45 संघ या ठिकाणी पंचक्रोशीतून येऊन गेले, त्यांनी आपली हजेरी लावली। मालगुण, गणपतीपुळे, वरवडे, जयगड, खंडाळा, जाकादेवी, धामणसे, नेवरे अशा विविध गावातून आलेले स्पर्धक या ठिकाणी आपला चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आम्हाला दाखवला आणि त्यांनी आम्हाला एक मोलाचं सहकार्य केलं। या ठिकाणी जयगड पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजचा हा आमचा 5वा फायनलचा दिवस आहे। आज 4 संघ या ठिकाणी खेळणार आहेत आणि 4 संघामध्ये
प्रथम विजेता, द्वितीय विजेता या ठिकाणी कोण मिळवतो तर आम्ही बघणार आहोत. आम्ही मंडळाच्या वतीने ह्या वेळेला 8001चं प्रथम पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 6001 आणि या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. आणि यावेळेला आम्ही एक वेगळ्या पद्धतीने हे मैदान सजवलेलं आहे. मॅट पद्धतीचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, हिरवागार गालीच्या हे करून एक चांगल्या प्रकारचं. कारण या वेळेला जे आमचे स्पर्धक येतात त्यांना कुठे दुखापत होऊ नये याची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ह्या वेळेला खेळ म्हटला म्हणजे कोणतरी जिंकणार असतो, कोणतरी हारणार असतो, पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक संघाला एक मान सन्मान मिळावा म्हणून आम्ही ह्या ठिकाणी खास आमच्या मंडळाच्या वतीने एक सन्मान चिन्हाची ट्रॉफी ठेवली आणि ती ट्रॉफी आम्हाला दिली आहे भांडूपचे लोकप्रिय आमदार श्री रमेश गजानन कोरगावकर आणि मी स्वतः आणि माझे मित्र राजेश यशवंतराव चव्हाण यांनी एक चांगल्या प्रकारची एक ट्रॉफी आम्ही आमच्या मंडळाला दिलेली आहे. त्यांचाही मी स्वतःशी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम म्हटला म्हणजे आर्थिक सहकार्य आलंच. आणि हे कार्यक्रम करत असताना आम्हाला विविध लोकांनी, आमच्या मंडळाच्या लोकांनी, वाडीतल्या म्हणा इतर आमचे जे क्रिकेटप्रेमी जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारचं देणगीच्या स्वरूपात आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जागाही आम्हाला चांगली उपलब्ध करून दिली ते पडवळे बंधू, लाईटची व्यवस्था केली ते पडवळे बंधू आणि ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कॉमेंटरची व्यवस्थासुद्धा आमचे पवारसाहेब, अमोल कोलगे आणि इतर सहकारी पण आम्हाला रेग्युलर ह्या ठिकाणी येऊन आमच्या मंडळाला जे सहकार्य केलं त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जी मंडळ आली आणि आपला या ठिकाणी खेळ दाखवला, एक चांगल्या प्रकारची शिस्तीने या लोकांनी खेळ आपला प्रदर्शित केल्यामुळं आम्हाला फार बरं वाटलं. कारण कुठे नाही कुठे म्हटलं तर खेळ म्हटलं म्हणजे कुठे ना कुठे वाद होण्याची शक्यता असते. पण आमचा ह्या 4थ्या वर्षामध्ये फार चांगलं एक आम्हाला पण वाटतंय की आमच्या ह्या क्रिकेट क्लबला एक शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात यावं अशी आमची स्वतःची इच्छा आहे. पुढचं 5व्या वर्षामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं ही स्पर्धा आयोजित करणार आहोत. आणि खास म्हणजे आमचे जे इथले स्थानिक लोक आहेत, जे मुंबईला गेलेले असतील, जे गोव्याला गेले असतील, पुण्याला नोकरीनिमित्त, त्या सर्वांना आम्ही ते बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे की हे आमची मुलं कशा पद्धतीची हे आयोजन करतात, नियोजन करतात. आमचा ह्या मंडळाचा उद्देश हा एकच आहे की ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमधून आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक चांगला एक क्रिकेट वीर ह्या ठिकाणून निघावा, ज्याचं तालुका पातळीवर म्हणा, जिल्हा पातळीवर म्हणा, केंद्रीय ठिकाणी त्याची निवड व्हावी हा उद्देश आहे. आणि ह्या मुलांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळावं हीच आमच्या मंडळाची या ठिकाणी इच्छा आहे. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा ज्याने आम्हाला सहकार्य केलं आहे त्या सर्वांचं आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. मंडळी 2 सेमीफायनल झाल्या. अतिशय सुंदर अशा सेमीफायनल या ठिकाणी रंगतदार स्वरूपात पाहायला मिळालेल्या आहेत. आत्ता आपण बघणार आहोत अंतिम सामना बेबी स्पोर्ट गणपतीपुळे विरुद्ध राजे ग्रुप मालगुण. आणि हे आपले मित्र देखील या स्पर्धेदरम्यान इथे भेटलेत. तर बघूया आता फायनल सामना. इथे मान्यवरांच्या हस्ते ओळख परेड वगैरे होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. चला जाऊया मैदानात. त्यानंतर राजे ग्रुप मालगुण संघाची ओळख परेड या ठिकाणी होते. रामचंद्र आंग्रे रसपूत यांनी हे चषक 2 या ठिकाणी दिलेले आहेत. ते सुद्धा ओळख परेड करतात. राजे ग्रुपची ओळख परेड झालेली आहे. त्यानंतर ओळख परेड होईल ते बेबी लाईन गणपतीपुळे संघाच्या खेळाडूंची. चांगले असे 2 संघ या स्पर्धेमध्ये वरवडे जाका देवी
जयगड गणपतीपुळे अनेक ठिकाणून संघ आले होते, पण स्थानिक दोन्ही संघ या ठिकाणी अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. एक आहे तो राजे ग्रुप मालगुणचा संघ आणि दुसरा आहे तो बेबी नाईन गणपतीपुळेचा संघ. वरवडे, जाकादेवी, नेवरे, जयगड यांसारख्या अनेक ठिकाणून आलेल्या चांगले संघांना पराभूत करून हे स्थानिक दोन्ही संघ, एक गणपतपुळ्याचा आणि एक मालगुणचा, असे दोन संघ आमच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि या दोन संघादरम्यान होईल तो 2024चा अंतिम सामना तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित करेल. नाणं हवेत उडवतात राजे ग्रुप आणि बेबी नाईन गणपतपुळे. चव्हाण यांच्यातर्फे नाणं हवेत उडवलं गेले. पाहूया काय झालंय. राजे ग्रुप मालगुण संघाने या अंतिम सामन्याची नाणेफेक घेतलेली आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे थांबायचंय. राजे ग्रुप मालगुणच्या कर्णधारांनी आपल्या संघाचा निर्णय घेण्यासाठी थांबायचंय. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं की पुढे जरा 2024च्या अंतिम फेरीत पोहोचलाय. कोणत्या संघाला पराभूत केलंय? ऑल भगवतीनगर. ज्या संघाने या अंगामध्ये ब्रह्मटेकवाडी येते, महालक्ष्मी मालगुण येते, दोन स्पर्धेचे ते विजेते येते, त्यांनी आपल्या समोर 58 धावा बनवून 59 धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु आपण तो विजय संपादन केलाय. कसं वाटतं आपल्याला? आणि अशा चांगल्या अशा तगड्या संघाला या पंचक्रोशीमधील ऑल भगवतीनगर सारख्या तगड्या संघाला आपण पराभूत केलंय. काय सांगाल आपण? तिरंगा चषक भव्य नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा 2024 या 2024च्या ट्रॉफीचं स्वप्नच आम्ही घेऊन आलो होतो. आल्याला इथेच पहिलं बोललो होतो आम्ही की ही ट्रॉफी तर आमच्याकडे पाहिजे. आणि आता आम्ही त्या स्पर्धेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन बसलेलो आहे आता. तर आम्ही नक्कीच राजे ग्रुप संघाला कमीत कमी 50 ते 60च्या आतमध्ये स्कोर ठेवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. पण आपला विजय झालाय. आपला विजय तसा सहजासहजी झालाय नाही. शुभम सागवेकर यांनी जे पहिल्या षटकामध्ये विक्रांत सावंत आणि भूषण या दोन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलं म्हणून आपला विजय झाला. आपण 32 धावा बनवल्यात नितीन, आपण 32 धावा बनवल्यात, पण ते दोन फलंदाजांना जे शुभम सागवेकरनं बाद केलं त्यामुळे आपला विजय झाला. त्याबद्दल आपण काय सांगा? हॅलो, नक्कीच म्हणेल. तर पहिल्या टीमचं प्लॅनिंग चाललं होतं. काल आम्ही रात्री बसलो होतो त्यावेळेस त्या प्लॅनिंगमध्ये आमचं ठरलं की आपला मॅच ही ऑल बरोबर चालणार आहे. तर आम्ही त्याच मेंटॅलिटीने आलो होतो. कारण की कमिटीला पण माहिती आहे की आम्ही कोणला हरवू शकतो. ते कमिटीला माहित होतं तर त्यांनी आमच्या सेमीफायनल त्यांच्यावरच लावले. तर आम्ही ती पण मॅच काढले. आणि पहिला प्लॅन केला होता की शुभमला ओपनिंग बॉलिंग काढायचे, कारण की स्लो बॉलला आम्ही त्याला नक्कीच उडवू शकलो असतो. आणि तोच आमचं स्वप्न सत्यात उतरलं. एवढंच बोलतो. थँक्यू शुभम. धन्यवाद. चांगला असा आत्मविश्वास आहे कर्णधार मिथिल केदार यांच्याकडे. आणि बेबी नाईन गणपतपुळे संघ ऑल भगवतीनगर संघाला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलाय. मी राजे ग्रुप मालगुणच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण फलंदाजी घेतले. 2 मिनिटं आपण फलंदाजी घेतले. पहिल्यांदाच आपण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेलो आहे. तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडीने जे आयोजित स्पर्धा बनवल्या आहेत, पहिल्यांदाच तुम्ही या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलाय. समोरचा पण एक तगडा संघ आहे गणपतपुळेचा बेबी नाईन संघ. त्यांचे कर्णधार सांगतायत की आम्ही 50च्या धावांच्या आतमध्ये या संघाला बाद करण्याचा प्रयत्न करू. आपलं मत काय? आपण निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा बनवाल आणि समोरच्या संघासमोर किती धावांचं उद्दिष्ट ठेवाल? सर्वप्रथम तिरंगा चषक भव्य नाईट अँड ड्रम स्पर्धा आयोजित झाली. सर्वप्रथम तिरंगा चषकांचे आभार. आम्ही जास्तीत जास्त 55 ते 60 धावा करण्याचं टार्गेट ठेवू. असू दे. करणारा आपलं नाव होतं साई कदम सांगताय की आणखी एक सांगू इच्छितो. साई कदम जेव्हा राजे ग्रुप आणि चंडिका मालगुण यांच्या दरम्यान सेमीफायनल सामना झाला, 58 धावा 59 धावांचं लक्ष होतं. याच खेळाडूने 32 धावा बनवल्या होत्या आणि संघाला विजयी केलं होतं. आज अंतिम
अंतिम फेरीत आपण बघतोय हा राजदूत मालगुण साई कदम यांनी 32 धाव बनवल्या होत्या. त्यांच्या 32 धावांच्या योगदानावरच हा संघ चंडिका मालगुण या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलाय. पाहूया धुंद चांगली आहे. एक संघ म्हणतोय आम्ही 50 धावांच्या आत आउट करू, दुसरा संघ म्हणतोय आम्ही 55 ते 60 धाव करू. सामना तर तिथेच होणार आहे. पाहूया तिरंगा चषक 2024 चा अंतिम सामना राजे ग्रुप मालगुण वर्सेस बेबी 9 गणपतीपुळे. त्या ठिकाणी खेळ केला गेला मला वाटतं आणि निर्धाव चेंडू ओंकारकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना ओंकारने आपल्या संघाला योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या झाला. साई पुन्हा एकदा सज्ज होऊन तो शुभमच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी बघूया. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी आणि हा चेंडू नक्की जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी होतो. साईला माहिती आहे जोपर्यंत आपण मैदानामध्ये थांबून राहू 4 षटकापर्यंत तोपर्यंत आपली धावसंख्या चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल धावफलकावरती. त्यासाठी मात्र आपल्याला मैदानामध्ये थांबण्याची गरज असेल. नक्की साई विचारात्मक फलंदाजी करण्याचा विचार आहे त्याचा. बघूया हा चेंडू आणि हा चेंडू टॅप करून चेंडू 4 धावांसाठी जातोय. नक्की सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेला. 4 धावांनी धाव खात्यामध्ये आता मात्र या ठिकाणी ओपनिंग केली गेली. 5 धावा झाल्या. एक सिंगल धाव घेतली नक्कीच या ठिकाणी. पुन्हा एकदा हा चेंडू अशा प्रकारचे चेंडू टाकून चालणार नाही साईला, कारण विक्रम तुम्ही फसवलं होतं. हलक्या हाताने चेंडू टाकून त्याचे यश तर दुरुस्त केल्या होत्या. मात्र साईला कोणत्याही प्रकारचा चेंडू टाका, स्लो टाका, फास्ट टाका, त्या बरोबर चेंडू त्या कलेक्ट करून तो टॅप करणार चेंडू. हा चेंडू सलमान गुरातला. साईला माहित आहे आपल्याला मैदानामध्ये थांबायचं. एक चेंडू निर्धाव गेला हरकत नाही, म्हणून पुढचा चेंडू आपण विचारात्मक खेळायला पाहिजे. नक्की साईची विचार करण्याची क्षमता खरोखर चांगली आहे आणि नक्की तशा प्रकारची या ठिकाणी हा चेंडू बघूया. नक्की पुन्हा एकदा भूल केला जातोय. निर्धाव चेंडू होतोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले आणि षटक समाप्तीचा इशारा आला. धाव संख्येमध्ये बघूया काय फेरबदल झालाय. 9 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेले. या ठिकाणी आला सामना करणारा निखिल लोमणे. बघूया निखिल लोमणे कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण अपेक्षा असेल आपल्याकडून सुद्धा. हा चेंडू या ठिकाणी 9 चेंडू आणि 2 एकूण 3 धावा. 1+2 एकूण 3 धावा या ठिकाणी. जे 9 चेंडू असतील त्याचा चांगला समाचार घेतला पाहिजेत नक्कीच मित्रांनो, कारण आपल्याला प्लस पॉइंट मध्ये जायचं असेल प्राथमिक फलंदाजी करत असताना नक्कीच त्याचा समाचार घेतला पाहिजे. हा चेंडू 4 धावांसाठी खटखटी चौकार. निखिलला सुद्धा माहिती आहे आपल्याला साईला साथ द्यायचे, दिसतोय उभं राहायचं ना, आपण पण त्या प्रकारची फलंदाजी करून दाखवायची आहे. साईला सेफ मध्ये फलंदाजी करण्यासाठी त्याला नक्कीच पाचारण करायचं, आपण द्यायचं आणि तो इथे कुठे प्रयत्न करतोय. निखिल उंडे एकदम राऊंड मारा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय मयूर. हा चेंडू टॅप केलेला चेंडू बघूया या ठिकाणी जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू एका धावेसाठी गेला. या ठिकाणी यष्टीरक्षकाने प्रयत्न केला मात्र प्रयत्न यशस्वी ठरलाय. रजनी आपण मित्रांनो पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना 34 सामने भेटणे म्हणजे क्रीडा रसिक खुश. 2 सेमीफायनल चांगले झाले. हा चेंडू मात्र त्याचा समाचार घेतला 4 धावांसाठी. कानमंत्र देत आहेत निखिल नक्की, कारण अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही, कारण निखिल असो किंवा साई असो कोणी त्या चेंडूवरती प्रहार करणार. उर्पिश गोलंदाजी केल्यावरती नक्कीच याचा आणि हा चेंडू मात्र समाचार घेता आला नाही. 2 चेंडू नक्कीच होता. कुठेतरी बॉलला टॅप करण्याची गरज होती निखिलला, मात्र ती फरकांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. हा चेंडू हा हलक्या हाताने टाकलेला चेंडू 4 धावांसाठी खणखणी चौकार. 2 चेंडूवरती नशीब म्हणावं लागेल गोलंदाजाचा की चौकार आला नाही, मात्र पुढच्या चेंडूवर लगेचच निखिलने चौकार लगावला. कॅपॅसिटी दाखवली आपल्या मनगटामध्ये आपल्या बॅटमध्ये असलेली. हा चेंडू बघूया किती धावांसाठी जातोय. नक्की निर्धाव चेंडू जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जाऊन हा चेंडू फील्ड केला होता मयूरने. निर्धाव चेंडू. दुसरं षटक प्रगती पथावर आहे बघूया. हा चेंडू नक्की जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी जातोय. षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकांचा खेळ झालाय मित्रांनो. धाव संख्या येते 27 धावा धाव फलकावरती. चांगली गेली आणि आता करण्यासाठी आलाय बघूया. कानमंत्र नक्की दिला जाईल त्याला. आरा करतोय मिथिल. या सामन्यासाठी पंच लाभले ते पंकजदादा खेळ, सागर पवार आणि या ठिकाणी पतू गावणकर. नक्कीच मित्रांनो
चांगली पंचगिरी आणि हा चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेरच्या धावांसाठी प्रयत्न केला गेला मित्रांनो. तिथे क्षेत्ररक्षकाने घेतली मात्र फसली उडी आणि गेला चौकार. पारितोषिक या ठिकाणी नक्कीच आलेलं आहे. एक 3 चौकार लगावले तर नक्कीच त्या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे संदेश पावसकर यांच्याकडून 3 चौकार मारायचे. मात्र बघूया कोणाला 100 रुपयाचं पारितोषिक जातोय. पुन्हा एकदा मिथिल. हा चेंडू सुंदर चेंडू फसवा चेंडू होता आणि त्याला फसल्यारित्या नक्कीच त्याला फसवलंय साईला. मिथिलने निर्धाव चेंडू जातोय. हा चेंडू या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहायला मिळालं. ओमकारच्या माध्यमातून चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या बाहेर जाणार. ती राऊंड मारा करण्यासाठी सज्ज होईल खेळण्यासाठी साई कदम. साईचा डीजे आवाज कुठेतरी कमी पडताना दिसतो. आता मात्र आवाज कमी पडतोय म्हटल्यावर साईने लगेच माझा शब्द फिरवून टाकला. लगेच बास वाढवला इकडनं आणि 2-1 खणखणीत चौकार वाजतोय. आता मात्र बास. बघूया कशा प्रकारे करतोय फलंदाजी खास. कधी कधी प्रोत्साहन दिलं जातं प्रेक्षकांकडून पाठवून कुठेतरी कॉमेंट्स केले जातात साईसाठी सुद्धा. आणि हा चेंडू चौकार खणखणीत 2 चौकार. साईचा बास कमी पडला असं मी म्हणालो आणि साईने काय मनावर घेतलं 2 चौकार मारले. मला शब्द उलटा करून टाकला लगेच त्याने. 2 चौकार खणखवले. बास काय आता कुठचा टॉप काय असेल तो सुद्धा वाजवेल तो. कारण अजून 1 षटक बाकी आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. साई एकदा जर बास त्याचा वाजायला लागला ना तर मग तो थांबत नाही. मग कसं नाचतो ना पब्लिक पण नाचतो त्याच्या बासवरती. आवाज जसा वाढेल तसा सुरात नाचत जातो. बघूया या ठिकाणी गोलंदाज काय करतो. हा चेंडू वाईट घोषित होतो ना. अजून मला वाटतं 1 चौकार मारला साईने तर नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक साईला गेलेलं त्याला अगोदरच गेलं. अजून लावा मग. अजून नाही म्हणतात आता असू दे. पुन्हा एकदा मिठी जाऊया मजाच्या दिशेने. हा चेंडू या ठिकाणी धावचीची संधी आहे का बघूया. नक्कीच या ठिकाणी सुरक्षितरित्या मैदानामध्ये पोहोचला. 1 धाव चोटी घेतली गेली. चांगला डिसिजन या ठिकाणी गुड सूरज या ठिकाणी बघूया. बेस की टॉप आणि ते फसवा चेंडू टाकला एकदम हलक्या हाताने. म्हणजे 50चा सुद्धा स्पीड नव्हता या चेंडूला आणि तिथे फसला साई. मोठा टॅप करण्याचा प्रयत्न होता साईचा मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू नक्की टॅप करण्यामध्ये अडथळा निर्माण झाला साईला आणि फसला चेंडू. निर्धाव गेला. उर्वरित 5 चेंडू नक्की 4 चेंडू चौकार मारण्याचा प्रयत्न करेल साई. बघूया 5 चेंडू मध्ये 4 चौकार लगावतो का. आणि चेंडू त्याचा समाचार 1+4 5 धावा. आता मात्र साई कुठेतरी खुश असेल. जो एक पहिला टॅप करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये निर्धाव गेला चेंडू तो कुठेतरी भरून निघाला. आता मध्ये पुन्हा 5 चेंडू असतील. 5 चेंडूवरती नक्की साई 4 चौकार मारण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे 50च्या पार धावसंख्या जाण्याचा मानस राखावाच लागेल तो राजेश ग्रुपच्या फलंदाजांना. तर हा अंतिम सामना कुठेतरी अतिशय सुंदर असा पाहायला मिळेल. आपण चेसिंग या मैदानावरती पाहिले आता आणि हा चेंडू बघूया काय झालाय. चेंडू नाही नक्कीच या ठिकाणी चेंडू जर नव्हता पण 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात मित्रांनो. नशीब म्हणावं लागेल साईचं. कारण हा चेंडू जर मारला नसता तर तुम्हाला निर्धाव होऊ शकला असता चेंडू. या ठिकाणी सूरज मात्र कुठेतरी तटस्थ राहिला पाहिजे आणि कसा चौकार मारता येईल त्याच्या चेंडूवरती बघायला पाहिजे. हा चेंडू 2 धावांसाठी जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू 2 धावांसाठी पुन्हा एकदा जातोय. आणि त्या हाताने चेंडू टाकले जात आहेत सूरज कडून आणि तिथेच कुठेतरी साई थोडा मागे पडतोय. चौकार मारण्याचा प्रयत्न करतोय. तो टॅप पोहोचू शकत नाही 4 धावांपर्यंत. हा चेंडू बघा. हा चेंडू मात्र 4 धावांपर्यंत पोहोचला. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला साई कदम यांचा हा चौकार. 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहे. 54 धावाचा राजेंद्र मालगुण संघ. हा चेंडू बघा 4 धावांसाठी 58 60च्या पार जातो काय बघूया राजेंद्र
ग्रुप मालगुण संघ कारण समोरचा संघ आपण मिटिंगची फलंदाजी पाहिले सेमीफायनल मध्ये अगोदरच्या, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. हा चेंडू बघूया, हा चेंडू 4 धावा खणखणी चौकार षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांचा खेळ झाला. 62 म्हणजे 62 धावा केल्या राजे ग्रुप मालगुण संघाने प्राथमिक फलंदाजी करत असताना. 62 नो लॉस ऑफ राजे ग्रुप मालगुण संघ. मित्रांनो या ठिकाणी पाहतोय आपण 62 नो लॉस ऑफ राजे ग्रुप मालगुण संघ. 63 रन बनाने अच्छी गेंद के अंदर आती है, गेंद को खेल दिया, गेंद डिक्लेयर के रूप में और ओमकार ने अपने इरादे स्पष्ट कर दिए. 63 रन बनाने इस मैच को जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अच्छी गेंद को घुमा दिया, गेंद जा रहे रफ्तार के साथ 4 रन के लिए मारेगा गेंदबाज. इस 4 रन के साथ ओमकार का निजी स्कोर 6 रन और टीम का भी कुल स्कोर 6 रन. BB9 गणपतिपुळे वर्सेस राजे ग्रुप के बीच में चलता है 2024 का टूर्नामेंट का अंतिम मैच. इसी बीच में एक वाइड करार दिए अंपायर ने, नोट करार दिए और एक डिक्लेयर रन को 2 रन मिलेंगे. 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ तैयार खेलने के लिए. ये गेंद अच्छी गेंद के अंदर आती गेंद को खेल दिया, गेंद जा रहे से मारेगा के बाद 4 रन के लिए और इस 4 रन का स्कोर 2 अंकों में पहुंचता हुआ 12 रन बिना कोई विकेट खोते हुए. एक अच्छी शुरुआत BB9 गणपतिपुळे की तरफ से. 63 रन बनाने उनको. इसी बीच में एक गेंद डाली है और एक गेंद वाइड करार दिया अंपायर ने का अतिरिक्त रन और उनके साथ ही टीम का कुल स्कोर धीरे धीरे 63 रन का पीछा करते हुए 13 रन बिना कोई विकेट खोते हुए. अगली गेंद की अच्छी गेंद गेंद को से मारेगा गए बाहर 4 रन के लिए. रफ्तार के साथ जाती हुई ओमकार की बैट से जैसी गेंद निकली उनका इरादा था बाउंड लाइन 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन बिना कोई विकेट को. ओमकार की पूरी तरह से चकमा खा गए ओमकार. इस बार देखा ओमकार स्टेप कर रहे हैं, गेंद नीचे एक टप्पा कामयाब हो गई उनका. गेंद बाज अपने बॉलिंग मार पर अच्छी गेंद थी, गेंद को खेल दिया, गेंद जा रही 2 रन के लिए. 2 रन के साथ टीम का फुल स्कोर 63 रन का पीछा करते हुए पहले ओवर की समाप्ति पर 19 रन बिना कोई विकेट खोते हुए. आणि एका चांगल्या फलंदाजासमोर गोलंदाजी करताना त्याचा आत्मविश्वास नक्की वाढेल. मित्रांनो बघूया, हा पहिला चेंडू आणि या ठिकाणी 4 धावा. डायरेक्ट चेंडू दिला होता मात्र त्याचा समाचार घेतला मिथिल याने. कुठेतरी 4 धावा नक्कीच धाव खात्यामध्ये फेरबदल करताना दिसतोय स्कोरर. हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एक खणखणीत मिथिलचा चौकार. कारण जोपर्यंत मिथिल मैदानामध्ये आहे, अगोदरचा सेमीफायनल आपण पाहिला असेल, ऑल भगवती नगर सोबत त्यांची जी लढत लागली होती तिथेच हा मिथिल सरस ठरला होता फलंदाजीमध्ये. तोच मिथिल अंतिम सामन्यामध्ये आणि या ठिकाणी सुंदर चेंडू म्हणावा लागेल नक्कीच. अंगाला पायाला मला तो चेंडू लागून गेला मिथिलच्या आणि हलक्या हाताने टर्न झाला चेंडू. लेग कटर चेंडू टाकला मळून आणि फसवा चेंडू जाऊन आदळला तो पायावरती मिथिलच्या. एकमेव धाव चेंडू नक्की गेला आता मात्र मळूचा. बघूया मळू पुन्हा एकदा मिथिल सारख्या तगड्या फलंदाजासमोर गोलंदाजी करतो. एक चांगला धडधूत खेळाडू या ठिकाणी मित्रांनो. अरे 9 चेंडू 1+1 नक्की या ठिकाणी मिथिलला नाराजी असेल मिथिलची, कारण 9 चेंडू होता. चौकार मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता मात्र 1+1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू निर्धाव चेंडू. मित्रांनी थोडं मैदानाचा विचार करा. प्रेक्षक शांत, प्रेक्षक एकदम शांत, कारण अजून कोणालाच माहित नाही हा निकाल काय येणार आहे. या स्पर्धेचा कोण विजयी संघ ठरणार आणि कोण उपविजयी संघ ठरणार आहे. प्रेक्षक एकदम शांत जसं थंडवलं, एकदम पूर्ण थंडीसारखं थंडवलं. त्या दरम्यान 2 धावांसाठी गेलेला हा जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू. नक्कीच या ठिकाणी खुश असतील राजे ग्रुप. चौकार जाण्यापेक्षा 2 धावा गेलेले चालतील आपल्याला नक्कीच या ठिकाणी. बघूया या ठिकाणी 2 स्तंभ उभे केलेले आहेत. एक मला वाटतं त्या ठिकाणी बांधरेकर
दुसरे आणि आगरे 2 आधारस्तंभ. चेंडू या ठिकाणी खरोखर मित्रांनो अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ झाला. 31 धावा झाल्या. 31 धावा झालेल्या आहेत. आंग्रेकर हा चेंडू या ठिकाणी वाईट घोषित होतोय. नक्कीच अतिरिक्त धावाने सुरुवात केली तिसऱ्या बाजी करण्यासाठी. सुंदर चेंडू वैभवसाठी ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झाला. टाकण्याचा प्रयत्न चालला राहुलचा. सुंदर चेंडू ब्लॉक होलला टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. वारंवार राहुल मांजरेकर एक नवदूत खेळाडू मित्रांनो या ठिकाणी घडताना दिसतोय. राजे ग्रुप मधून आपण पाहतोय गेल्या महिन्यामध्ये शालेय स्पर्धा पार पडली. त्या ठिकाणी गोलंदाजाला सन्मानित केलं गेलं होतं मित्रांनो. पारितोषिक चषक दिलं गेलं होतं, त्याचा सन्मान झाला होता. तोच हा नवदूत गोलंदाज करता 4 धावा. नको नको तिथे जातो हवा, गेला 4 धावा. 2 राहुल सचिन इथे वैभवसाठी. हा चेंडू वाईट घोषित होतो. नक्कीच मला तो एक मिस करलाय. 4 चौकार जो गेला आता अगोदर निखिलच्या 2 पायांमधून तो कुठेतरी मिस होणार आहे. नंतर जाऊन पुढे जाऊन अटीतटीचा सामना ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला ते 4 धाव आपल्याला महाग पडणार आहेत. सुंदर चेंडू, सुंदर टॅब आणि 4 धावा. हा चौकार कुठेतरी तो मिस झाला. आता मात्र मी आत्ताच बोललो तुम्हाला, तो चौकार कुठेतरी मिस करावा लागेल आपल्याला. यानंतर धाव संख्या 41 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. नक्कीच तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. बोललं कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कसा फलंदाजी करतो वैभव. हा चेंडू या ठिकाणी 2 धावा नशीब म्हणावं लागेल. या ठिकाणी राजे ग्रुपचा चौकार नाही या ठिकाणी बसला. 2 धावा. मला तर तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रेक्षक एकदम खुश आहे परंतु काय आवाज देत नाही. हा चेंडू चौकार. आता मात्र धाव भीती नाही होत स्ट्राईकला. हा चेंडू नक्कीच या ठिकाणी हा चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मित्रांनो कुठेतरी चोरशीचा सामना, अंतिम सामना सुद्धा चोरशीचा पाहायला मिळणार आहे. बघूया ओंकार पुन्हा तसंच होईल. या ठिकाणी 9 चेंडू 1+1 2 धावा. कुठेतरी ओंकार मैदानाच्या आतमध्ये काहीतरी घडत असतच. 10 चेंडू 4 धावांसाठी जोपर्यंत निखिल केदार मैदानामध्ये चेंडू 5 धावा आणि हा चेंडू 4 धावांसाठी. आता मात्र गणपतीपुळे बेबी स्पोर्ट गणपतीपुळे या सामन्यावरती आपलं नाव कोरणार हे जाहीर आहे मित्रांनो. नक्की जाहीर आहे आणि हा जाहीर झाला. इथे निखिल नॉट आउट राहून आपल्या संघाला विजय संपादन करून दिल्याने या चषकावरती 4थ्या पर्वामध्ये आपलं नाव कोरलं. ते म्हणजे बेबी 9 स्पोर्ट गणपतीपुळे संघ 4थ्या पर्वाचा मानकरी ठरला. बेबी स्पोर्ट गणपतीपुळे आणि उपविजयी संघ ठरलाय तो राजे मालवण संघ. मित्रांनो दोन्ही संघांचे नक्कीच आभार मानले जातात. आणि बेबी 9 गणपतीपुळे या 2 संघादरम्यान या अंतिम सामन्यातील सामनावी असेल ज्याला या ठिकाणी चषक दिला जाईल. जो साईनाथ प्रकाश जाधव यांच्यातर्फे तो चषक ठेवण्यात आला आहे. अंतिम सामन्यातील सामनावी आहे निखिल केदार. बेबी 9 गणपतीपुळे मिलिंद पडवळे यांना मी विनंती करतो
की अंतिम सामन्यातील सामनावीराचा जो पेशा आहे तो आपण सुपूर्द करायचा आहे मिथिल केदार बेबीनाईन गणपती. अंतिम सामन्यातील सामना होईल. चांगली अशी खेळी आपल्या विजयासाठी संघासाठी. साईनाथ प्रकाश साईनाथ प्रकाश जाधव यांच्यातर्फेच आहे आणि या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ होतोय विठ्ठल रघुमाई वरवडे संघ. उपस्थित नाहीये त्यांना त्यांना पाटील पाटील घे जा पाटील घे पाटील घे ए सुदेशला दे यानंतर स्वीकारतो. सिद्धेश पाटील विठ्ठल रखमाई वरवडे जो शिस्तबद्ध संघ आहे डोंबरे यांना विनंती करतो आपण तो चषक सिद्धेश पाटील विठ्ठल रखमाई वरवडे यांच्या वतीने तो आपला चषक स्वीकारतात. सिद्धेश पाटील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. उत्कृष्ट गोलंदाज बेबीनाईन गणपतीचा शुभम सागवेकर सनी पहिल्या षटकामध्ये बाद करण्याचं यश झालं होतं. त्याच्यावर शुभम सागवेकर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज संजीव पवार यांच्यातर्फे प्रदान केला जातोय. आणि रामचंद्र आंबरे यांना विनंती करतो प्रदान करायचं आहे. शुभम साई कदम 123 धावा. जबरदस्त मिळाले ते माझ्या भावामुळे. त्यामुळे आपला सामनावीराचा किताब त्याने आपल्या भावाला अर्पण केला आहे. त्यानंतर चव्हाण यांच्यातर्फे हा चषक आणि रोख पारितोषिक प्रदान केले जात आहे. उपविजेता राजे ग्रुप मालवण रोख रक्कम 6,000 आणि आकर्षक चषक अजित केदार यांचे सुपुत्र यांच्या हस्ते तो रोख रक्कम आणि श्रेष्ठ एका दोन मध्ये आपलं नाव कोरलं तिरंगा चषक 2024 वर बेबीनाईन गणपतीपुळे संघाने तिरंगा चषक 2024 चे मानकरी होतात. आणि याबरोबरच हा तिरंगा चषक 2000 शांत राहा तर फोटो चांगला येईल. भावानं मॅच कशी आली? मंडळी नमस्कार. तिरंगा क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित भव्य अशा नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धेला 11 जानेवारीला सुरुवात झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही 4 दिवस स्पर्धा पार पडली आणि आजचा अंतिम दिवस 15 जानेवारी मकर संक्रांत या निमित्ताने फायनलचे सामने या ठिकाणी रंगले. आणि या तिरंगा चषकावरती विजयी चषकावरती नाव कोरलं ते बेबी स्पोर्ट गणपतीपुळे. उपविजेता ठरला राजे ग्रुप मालगुण जोशीवाडी. तर अशा प्रकारची ही स्पर्धा पंचकृषीमध्ये आयोजित करण्यात येतात आणि तिरंगा क्लबचं हे यावर्षीचं 4थं वर्ष होतं. अतिशय सुंदर आयोजन नियोजनात ही स्पर्धा पूर्णत्वाकडे गेलेली आहे. ही सर्व कमिटी आहे. या कमिटीने खूप अशी मेहनत घेऊन ही स्पर्धा अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये पार पडलेली आहे. तर तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटलं हे मला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना देखील गावची मजा काय
क्रिकेटची मजा किंवा इतर काही गोष्टी देखील बघता येतील या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. पुन्हा भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतोय. भारत माते की जय.